एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये नगरसेवक कुणाल टिळक यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे। कुणाल टिळक यांची राज्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली, तर कुणाल टिळक माजी आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आहेत। त्यांच्यावर आता पक्षाने मोठी जबाबदारी सोपवलेली आहे। तरुण आणि उच्च शिक्षित म्हणून कुणाल यांची ओळख आहे। तर कुणाल टिळक यांची राज्य प्रवक्तेपदी आता नियुक्ती करण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये नगरसेवक कुणाल टिळक यांच्यावर भारतीय जनता पक्षाने ही मोठी जबाबदारी सोपवलेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यामध्ये नगरसेवक कुणाल टिळक यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवलेली आहे। स्वतः कुणाल टिळक आपल्यासोबत जोडले जात आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। पहिल्यांदा कुणालजी, आपलं स्वागत आणि अभिनंदन सुद्धा। मोठी जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून तुमच्यावर सोपवण्यात आलेली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया। खूप खूप धन्यवाद। सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांचे खूप खूप मी आभार मानीन। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, आमचे माध्यम प्रमुख मित्र नवनाथजी बन यांनी माझ्यावर परत एकदा प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे। त्याबद्दल सर्वांचेच खूप खूप मी आभार मानतो। आणि मला वाटतं की मागच्या टर्म मध्ये प्रवक्ता मी होतो, त्यामध्ये चांगल्या प्रकारे मला वाटतं की पार्टीला माझी कामगिरी दिसली, त्यामुळे परत एकदा माझ्यावर त्यांनी जबाबदारी सोपवली आहे। आणि मागच्याच काळात आता मी नगरसेवक म्हणून पण निवडून आलो, त्यामुळे नक्कीच पार्टीने खूप मोठा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे। नगरसेवक पदाबरोबर महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ताही मला बनवलं आहे परत एकदा, आणि त्याच्यासाठी नक्कीच मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पार्टीसाठी काम करीन, महाराष्ट्र प्रदेशासाठी काम करीन। आणि चांगल्या प्रकारे कशा प्रकारे पुढच्या 3 वर्षात आमच्या संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या काळात जेव्हा इलेक्शन्स नाही आहेत त्या काळात कशा प्रकारे संघटन आम्ही चांगलं मजबूत करू शकू, आणि त्याचबरोबर माध्यम विभागामार्फत कशा प्रकारे पार्टीचे कामं, केंद्र सरकारच्या योजना, राज्य सरकारच्या योजना आणि देवेंद्रजींचं काम, विकसित महाराष्ट्राचं काम लोकांपर्यंत पोहोचवू शकू, याच्यासाठी कटिबद्ध असू। अगदी कुणालजी, खूप खूप धन्यवाद। महत्त्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।